राज्यसभेचा उमेदवार ठरवण्यासाठी राष्ट्रवादीची बैठक प्रफुल्ल पटेलांच्या निवासानी 2 तास झाली बैठक। भुजबळ, पार्थ पवार, वळसे पाटील या बैठकीला उपस्थित होते। या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी रवाना। अशा निवडणुका घेणं बंद करा किंवा ओपन वोटिंग ठेवा। घोडेबाजार सारखे उद्योग बंद झाले पाहिजे। मी संसदेत बिल मांडेन। वेळ पडली तर निवडणूक आयोग कोर्टातही जायला तयार आहे। विधान परिषद निवडणुकीतील कारभारावर सुप्रिया सुळे संतापल्या। माणसं पैशांपेक्षा प्रेमाने जिंकता येतात हे जर तुम्हाला समजलं तर अशा प्रकारचे बिल मांडण्याची गरज पडणार नाही। सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। निवडणुकीत घोडेबाजार झाला हे सर्वांना माहिती आहे। भाजपने तोंड उघडायला लावू नये। पैशांच्या जीवावर कुणीही उड्या मारू नये। विधान परिषद निवडणुकीतील उमेदवारांच्या माघारीवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। 1 एकर शेतीमधून 100 कोटींचं वांग्याचं उत्पन्न कसं निघतं याचीही चौकशी लावा। सगळ्यात जास्त पक्ष कोणी फोडले, कसे फोडले याचं सुळेंनी आत्मपरीक्षण करावं। ज्योती वाघमारेंचं प्रत्युत्तर। काँग्रेसप्रमाणे भाजपने बदमाशी केली नाही। आमच्याकडे हजारो गोष्टी त्या उघड कराव्या लागतील। सुप्रिया सुळेंच्या इशाऱ्यानंतर बावनकुळेंचं उत्तर। विधान परिषद निवडणुकीत आम्ही उभे केलेले उमेदवार विकले गेले। विधान परिषदेचं राजकारणावरून वडेट्टीवार यांची जीभ घसरली तर काँग्रेसच्याच एका नेत्याने काही नगरसेवकांना 5-5 लाख दिल्याचं ऐकले। चंद्रपुरात 40 ते 45 जणांना पैसे वाटल्याची जोरदार चर्चा होती। पुरेसं संख्याबळ असताना भाजपकडून घोडेबाजार कशासाठी? अर्ज माघारीसाठी 150 कोटी दिले, संजय राऊतांचा आरोप। तर राऊत पैसे मोजायला होते का? उपमुख्यमंत्री शिंदेंचा सवाल। कधी हॉटेल दाखवतात, कधी गाडीची डिक्की दाखवतात, मग एखाद्याने जर बांद्र्याचं मागचं गेट दाखवलं तर तुम्हाला कसं वाटेल? विधान परिषद निवडणुकीत पैशांचा आरोप करणाऱ्या संजय राऊतांना संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर। जळगावातील शिंदे सेनेच्या बंडखोर रेश्मा काळे उमेदवारीवर ठाम। महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा कुठलाही विषय नाही। नाशिकमध्ये माघारीची वेळ संपली असेल तर जळगावमध्येही संपली। जळगावमधील शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळेंची प्रतिक्रिया। बाळ माने यांचं स्टेटस दुसऱ्या दिवशीही चर्चेत। काळ खूप मोठा शिक्षक। बाळ मानेचं स्टेटस पुन्हा चर्चेत। बाळ माने यांच्या स्टेटसचा रोख नेमका कोणाकडे याची चर्चा। बॅलेट पेपरवर निवडणुका होत नाही तोपर्यंत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची राज ठाकरेंची भूमिका। राज ठाकरेंची भूमिका उद्धव ठाकरेंकडे मांडली। संजय राऊतांची माहिती। बॅलेट पेपरबाबत राज ठाकरेंनी त्यांची भूमिका आधीच स्पष्ट केली होती। संजय राऊत कदाचित उभाटाच्या तक्रार करण्यासाठी राजसाहेबांकडे गेले असतील। संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्या ही राज ठाकरेंची भूमिका रास्त आहे। राज ठाकरेंनी मांडलेल्या भूमिकेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। दरम्यान आपण कॉपी न करता जिंकू शकतो असा आत्मविश्वास भाजपला असेल तर त्यांनी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात। सुप्रिया सुळे यांची खोचक टीका। राजधानी दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीचा एल्गार। संस्थापक अभिजित दिपके दिल्लीत दाखल। जंतर मंतर मैदानावर आंदोलन सुरू। पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक हाती घेऊन दिपके आंदोलनात सहभागी। सरकारला कॉक्रोच जनता पक्षाच्या आंदोलनाची दखल घ्यावी लागेल, पण आंदोलन यशस्वी होऊ नये म्हणून सरकार प्रयत्न करते। धर्मेंद्र प्रधानांऐवजी अमित शहांनी राजीनामा द्यावा। कॉक्रोच जनता पक्षाच्या आंदोलनावर संजय राऊतांची प्रतिक्रिया। अमित शहांचा राजीनामा मागण्याची पात्रता संजय राऊतांची आहे का? पालघर साधू हत्याकांड झाला तेव्हा राऊतांनी उद्धव ठाकरेंचा राजीनामा मागितला होता का? संजय राऊतांच्या वक्तव्यावर नवनाथ बन यांच्या टीका। केंद्र सरकार शिक्षण मंत्र्यांवर काहीही कारवाई करत नाही हे दुर्दैव आहे। शिक्षण मंत्र्यांवर आरोप होत असतानाही कारवाई नाही। केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। नीटच्या पेपरसाठी एआयचा वापर केला असता तर ही वेळ आली नसती। नीट पेपर फुटी प्रकरणावरून शरद पवारांची प्रतिक्रिया। देशात प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार। विरोधी पक्ष आता संपलेला आहे। आमचा आंदोलनाला या विषयाला विरोध नाही। कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावरून प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। सीजेपीला परदेशातून फंडिंग होतं का? भाजप आमदार आशिष देशमुख यांचा सवाल। तर सीजेपीच्या आंदोलनातून परिवर्तनाची सुरुवात होईल। विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। फडणवीस सरकारचा मराठा समाजासाठी मोठा निर्णय। ओबीसी समाजाप्रमाणे मराठा समाजासाठी तब्बल 8 योजना सुरू करण्याचा निर्णय। शालांत परीक्षोत्तर शिष्यवृत्ती योजनेसह इतर योजना लागू होणार। मराठा कुणबी मंत्रालय स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली। जरांगेंची प्रतिक्रिया। तर ओबीसी नेते नाही तर लाभार्थी टोळीचे नेते। जरांगेंचा हाके तायवाडेंवर निशाणा।
ओबीसींच्या बाजूने सरकारची भूमिका कधीच राहिली नाही। ओबीसींना शिष्यवृत्तीमध्ये 100% सवलती द्या। एसटी एसटी प्रमाणे आम्हाला शिष्यवृत्ती सवलती द्या। ओबीसी नेते आणि काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांची मागणी। माजी आमदार वैभव नाईकांच्या मालमत्तेची एसीबी चौकशी। वैभव नाईकांच्या मालकीच्या दुकान गाळ्यांबाबत सविस्तर माहिती मागवली। एसीबीने कणकवली नगरपंचायतीला पत्र लिहून माहिती मागवली। नगरपंचायत आवश्यक माहिती एसीबीला सादर करणार आहे। गेल्या 5 वर्षापासून एसीबी चौकशी करते हे दबावाचं राजकारण असून माझ्यावर अन्याय असल्याची प्रतिक्रिया ठाकरेंच्या सेनेचे नेते वैभव नाईक यांनी दिली आहे। राजन साळवी आणि इतरांची चौकशी सुरू होती, त्याचं काय झालं? वैभव नाईकांचा सवाल। मुंबईत कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांची मुख्यमंत्र्यांकडून खरडपट्टी। वेळेत प्रकल्प पूर्ण केला नाही तर दुसरे काम देणार नाही, मुख्यमंत्र्यांची कंत्राटदारांना तंबी। किल्ले रायगडावर 353व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह। लाखो शिवभक्त रायगडवर दाखल। ढोलताशांचा गजर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर जयघोष। शिवभक्तांच्या सुरक्षेसाठी गडावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। कोल्हापुरातील नवीन राजवाड्यात 353व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह। शाहू छत्रपती यांच्यासह छत्रपती घराण्यातील सर्व सदस्यांच्या उपस्थितीत सोहळा। शिवराज्याभिषेक सोहळ्याला पोलीस बँडची मानवंदना। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण। मुख्यमंत्र्यांसह आदिती तटकरे, गणेश नाईक, अतुल पाटील, राम शेठ ठाकूर यांचीही उपस्थिती। आपण कुणाचे वारस आहोत याचं स्मरण करत आजचा दिवस साजरा करावा। शिवराज्याभिषेक दिनानिमित्त राज ठाकरे यांचं मराठी जनतेला आवाहन। शिवराज्याभिषेक दिनानिमित्त राज ठाकरेंची सोशल मीडियावर पोस्ट। महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन कायदा स्थगित। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा। देवस्थानाच्या जमिनीसाठी नवा कायदा आणला जाईल। नव्या कायद्याच्या प्रारूपासाठी एक समिती स्थापन करण्यात येणार, बावनकुळेंची माहिती। लातूरमध्ये भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर भाजप नगरसेवकांचं पालिकेत आंदोलन। लातूरमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली असून त्यावर तातडीने नियंत्रण आणण्याची मागणी। गंगाखेड नगर परिषदेत नोकर भरती आणि घनकचरा व्यवस्थापनात गैरव्यवहार झाल्याचा आरोप। राष्ट्रवादीचे मिथिलेश केंद्रे यांचा खळबळजनक आरोप। तसंच परवानगी न घेता शहरातील 20 कोटींची जागा आमदार गुट्टेंच्या प्रतिष्ठानला दिल्याचाही केंद्राचा दावा। यवतमाळच्या नेर महसूल विभागात कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी 4 तलाठ्यांवर निलंबनाची कारवाई। जिल्हाधिकारी विकास मीना यांचे आदेश। प्रशासकीय कामात या तलाठ्यांनी कसूर केल्याने कारवाई। जनगणनेच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या 10 जणांवर गुन्हा दाखल। नानलपेठ पोलीस स्टेशन आणि नवामुंढा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल। चंद्रपुरात भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकाऱ्यांवर एसीबीची कारवाई। हस्तकासह भूकरमापक एसीबीच्या जागेच्या फेरफारासाठी लाच मागितली। भूकरमापक रणजित रामचंद्र कनोजकर आणि खासगी पंटर जयंत दीपक कांबडी यांना अटक। संगमनेरच्या धांदरफळमध्ये ग्रामस्थांनी अवैध वाळू उपसा करणारे 3 ट्रॅक्टर रंगेहात पकडले। मात्र तक्रार करूनही महसूल व पोलीस प्रशासनाने कारवाई न केल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त।